नाशिक जळगावमध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश, 10 ठिकाणी मात्र महायुतीने बंडखोरी शमवली, बंडखोरांवर कारवाईचा इशारा। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर अहिल्यानगरची जागा बिनविरोध, महाविकास आघाडीवर नामुष्की, 8 उमेदवारांची माघार। उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार, निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टाहास, संजय राऊत यांचा हल्लाबोल। नाशिकमध्ये गीतेबंधूंपैकी भाजप बंडखोर गणेश गीते यांची माघार, गोकुळ गीतेंचा अर्ज कायम, शिंदेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीतेंची लढत होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांची निवडणुकीतून माघार, भाजपच्या सुहास शिरसाट यांची लढत आता ठाकरेंचे उमेदवार गणेश लोखंडे यांच्यासोबत। पुण्यात विक्रम काकडे यांची निवडणूक बिनविरोध, पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांची माघार, बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांना केला होता फोन। चंद्रपूरमध्ये सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध, काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतून माघार, बिनविरोध विजयानंतर लखानींच्या घराबाहेर जल्लोष साजरा। पुणे विषारी दारू प्रकरणातील आरोपीच्या घरावर पालिकेचा हातोडा, मुख्य आरोपी कर्नल विरखाच्या घरावर प्रशासनाची कारवाई। मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती, केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी, यंदा मान्सून 3 दिवस उशिरानं, महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा, हजारो हेक्टरवरील केळीचं पीक जमीनदोस्त, शेतातच शेतकऱ्याचा आक्रोश, पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी।